नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. काही जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. त्यानंतर थोड्याच दिवसात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. भाजप आणि शिंदे गटात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची एक प्रकारे स्पर्धा लागली असून प्रत्येक पक्ष त्यासाठी आपली ताकद लावताना दिसत आहे. मात्र यामुळे महायुतीत होणारे अंतर्गत वाद आणि संघर्ष पाहायला मिळत आहेत. यामुळे नेत्यांसहित पदाधिकारी सुद्धा नाराज दिसत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आल्याने सत्ताधारी पक्षात असलेल्या शिंदे भाजप गटात वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. मात्र याचा मोठा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होताना दिसत आहेत. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी जर काही नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करत असतील तर त्याचा विचार पक्षप्रमुखांनी केला पाहिजे, हेही महत्त्वाचे आहे, असे ठाकरेंशी निष्ठा असलेल्या शिवसैनिकांचे म्हणणे आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुणे महापालिकेतील बड्या नेत्याने ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वीच ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना संघटक वसंत मोरे, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे व शिवसैनिक उपस्थित होते.